दरामध्ये कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत। जवळपास 375 वस्तूंवरील दर हे कमी झालेत। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत, औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे। आताच काय तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होऊ शकतात। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी बैठकीपूर्वी हे विधान केले। पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तरतूद आधीपासूनच आहे, त्यामुळे जर राज्य सरकारची सहमती महाराष्ट्राभरातीलच नव्हे तर भारतभरातील सर्व नागरिकांसाठी अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आल्याचं दिसून येत आहे। होय, महागाई आता कमी होणार आहे। बऱ्याच वस्तूंच्या किमती अक्षरशः कमी होणार असून आता युद्ध बंद होताच सर्वसामान्य नागरिकांना चांगला दिलासा मिळणार आहे। ज्या वस्तू आपल्याला खूपच जास्त किमतीत बघायला मिळत होत्या, काही वस्तू तर डबल किमतीमध्ये विक्री सुरू होत्या, पण आता त्याच वस्तूंच्या किमती खूपच कमी होतानाच आपल्याला दिसून येणार आहे। होय, भारतातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। स्वयंपाकघरातील तर बऱ्याच वस्तू कमी होतील, पण इतर गाडी असेल, त्यानंतर गॅस सिलेंडर असेल, अजून बऱ्याच काही वस्तूंच्या किमतीमध्ये मोठे बदल होणार आहेत। तर चला, संपूर्ण माहिती मी तुम्हाला लगेच दाखवणार असून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला, संपूर्ण माहिती आपण पाहू। बघा, आता या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। होय, आता बऱ्याच वस्तूंच्या किमती अचानक कमी होणार असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक दिलासा मिळणार आहे। होय, आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेलच्या त्यानंतर किमतीमध्ये मोठा बदल होणार आहे। गॅस सिलेंडर, दूध, त्यानंतर नमक, साखर असेल, त्यानंतर घरात आपण जर सध्या स्थितीला विचार केला तर मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर होतो, त्या तेलाच्या किमतीमध्ये पण मोठे बदल होणार आहेत। त्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर सिमेंट, लोखंड, सोने चांदीच्या दरात पण आता मोठा बदल होणार असून अजून बऱ्याच वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे बदल होणार आहेत। आता तुम्हाला स्वस्त होणाऱ्या वस्तूंची मी लिस्टच पुढे दाखवणार असून ती माहिती पाहण्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही पण म्हणाल की नेमक्या एवढ्या वस्तू का स्वस्त होत आहेत, महागाई नेमकी कमी होण्याची काय कारणे आहेत, ते पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। कारण की अशी काही बातमी आलेली आहे, ती ऐकताच तुम्ही पण खुश व्हाल, कारण की बऱ्याच वस्तूंच्या किमती डायरेक्ट आता अर्ध्यावर देखील येऊ शकतात आणि काही वस्तूंच्या किमती अक्षरशः मागच्या 2 दिवसापासून कमी व्हायला पण सुरुवात झालेली आहे। मग चला, आता कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार नाहीत, ती संपूर्ण यादी पण मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून सर्व माहिती मिळेल। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार संपूर्ण भारतभरातील नागरिकांसाठी खुशखबर आहे। बघा, पेट्रोल डिझेलच्या किमती नेमक्या कधी कमी होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात होता। त्यानंतर बरेच नागरिक म्हणत होते की आपण जे गॅस सिलेंडर घेतो त्याच्या पण किमती कमी होणार, अशा पण नागरिकांच्या चर्चा होत्या। पण बघा, आता चिंता संपलेली आहे, प्रतीक्षा मिटलेली असून आता वस्तूंच्या किमती या कमी होणार आहेत। बघा, पेट्रोल डिझेल असेल, गॅस सिलेंडर असेल, त्यानंतर दूध असेल, त्यानंतर अजून वेगवेगळे प्रकारच्या डाळी असतील, तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, खाद्यतेल असेल, किराणा सामानातील शेंगदाणे असेल, साखर असेल, त्यानंतर सिमेंट, लोखंडाच्या किमती पण मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत, म्हणजेच की अक्षरशः कमी होणार आहेत। सोने चांदी देखील आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बदलतानाच आपल्याला दिसणार आहे। मग किमती नेमक्या किती रुपयांनी कमी होणार? 100 रुपयांची वस्तू 50 रुपयाला होणार का, की एवढी कमी होणार नाही? आणि जे सध्या काही चर्चा सुरू आहेत की काही वस्तूंच्या किमती अर्ध्याने कमी होणार आहेत, म्हणजे 1000 रुपयांची वस्तू 500 रुपयाला खरंच मिळणार आहे का? जो आपण गोडे तेलाचा म्हणजे जे खाद्यतेल असतं, भाजीसाठी आपण खाण्यासाठी जे तेल वापरतो, त्या मोठ्या डब्याच्या किमती 300 ते 400 रुपयांनी खरंच कमी होणार आहेत का, की यापेक्षा जास्त किमतीने कमी होणार आहेत? याबद्दलची पण माहिती मी या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। संपूर्ण वस्तू किमती किती रुपयांनी कमी होणार आहेत, त्या वस्तूंची लिस्ट आणि यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत। यासाठी तुम्हाला आता फक्त
लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला आता कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत त्या सर्व वस्तूंची आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात. बघा आता तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल किंवा अजून इतर कोणत्या वस्तू असतील या वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात आता बदलतानाच दिसून येणार आहे. बघा सध्याची परिस्थिती पाहता बरेच जण म्हणत होते की वस्तू नेमकी महागाई कमी कधी होणार, पण बघा आता महागाई कमी होणार आहे. त्याचं कारण म्हणजे युद्ध पूर्ण बंद झालेलं आहे. होय, युद्ध बंद झाल्यामुळे सगळ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. बऱ्याच वस्तूंच्या किमती अक्षरशः कमी होणार असून डायरेक्ट किमती आता खाली येणार आहेत. होय, आजची बातमी ऐकून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल, कारण की बऱ्याच दिवसांपासून आपण महागाईच्या ओझ्याखाली दबलेलो होतो, पण आता अखेर आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे. होय, आता महागाई कमी होण्याचे संकेत आता स्पष्ट दिसू लागलेले आहेत. ज्या वस्तूंची आपल्याला दररोज गरज असते त्याच वस्तूंच्या किमती आता कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा सर्वात आधी किमतींचं टेन्शन येतं, पण आता टेन्शन घेण्याची वेळ संपलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. जागतिक युद्धाची स्थिती निवळलेली आहे आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतानाच दिसत आहे. बघा आता जेव्हा जागतिक स्तरावर शांतता निर्माण होते तेव्हा इंधनाचे दर खाली येतात आणि त्याचा फायदा प्रत्येक सामान्य नागरिकाला होतो आणि प्रत्येक वस्तूला देखील होतो. बघा आता वाहतूक खर्च वाचणार आहे, त्यामुळे आता इतर वस्तूंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला जास्त महागाईचा सामना करावा लागणार नाही. आधी जर तुमचा खर्च किराणा सामानासाठी किंवा इतर कोणत्याही वस्तू घेण्यासाठी जास्त प्रमाणात 10,000 रुपये होत असेल किंवा 15,000 रुपये होत असेल, तर आता डायरेक्ट तुमची 4,000 ते 5,000 रुपयांची मोठी बचत होणार आहे आणि तुम्हाला दिलासा मिळणार आहे. तर चला एक एक करून आता आपण या ठिकाणी संपूर्ण वस्तूंची माहिती बघूयात. कोणत्या वस्तूंच्या किमती कशा राहतील, कोणत्या वस्तूंच्या किमती सगळ्यात जास्त स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू ज्या आहेत ते एकदम कमी दरामध्ये आपल्याला मिळणार आहेत. या वस्तूंची लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला ती यादी बघायची असेल तर आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. होय, आता तुम्ही म्हणत असाल नेमकं काय काय स्वस्त होणार, तर बघा बरंच काय स्वस्त होणार आहे. आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी भारतामध्ये सर्वात मोठी बातमी म्हणजे महागाई संदर्भातील आलेली आहे आणि आता महागाई ही कमी होण्याचा एक अंदाज देखील आता बघायला मिळू शकतो. होय, सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दूध असो, डाळी असो किंवा खाद्यतेल असो, या वस्तू आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात मिळणार आहेत आणि यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच खुश होणार आहेत. बघा आता तुम्ही विचाराल नेमकं कसं काय हे स्वस्त होणार आहे, तर मित्रांनो इंधन दरात कपातीची सुरुवात आता झालेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आता स्थिर होऊन खाली येतानाच्या दिसत आहेत. याचा अर्थ असा की वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम आपल्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या किराणा सामानावरती होणार आहे. बघा यामध्ये दूध असो, डाळी असो किंवा खाद्यतेल, प्रत्येक वस्तू आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती डायरेक्ट आता कमी होऊन जातील आणि यामुळे सर्वांनाच एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. आता ही एक सर्वात मोठी आनंदाचीच बातमी प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी आलेली आहे आणि यामुळे प्रत्येक सामान्य नागरिक चांगलाच खुश होणार आहे असं पण आपण म्हटलं तरी हरकत नाहीये. बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गृहिणींना महिन्याच्या बजेटची चिंता सतावत असते त्यांच्यासाठी पण ही मोठी सुवर्ण संधी आहे. बघा आधी जर तुमचं किराणा सामानाचं महिन्याचं बिल हे 10,000 रुपये येत असेल, 15,000 रुपये येत असेल, तर ते डायरेक्ट आता 5,000 ते 6,000 रुपयांनी पण कमी होऊ शकतं किंवा 3,000 ते 4,000 रुपयांनी पण कमी होऊ शकतं. म्हणजे आता तुमचा आधीचा खर्च किराणा सामानाचा 15,000 रुपये होत असेल तर तो खर्च डायरेक्ट 8,000 ते 9,000 वरती येऊ शकतो किंवा 5,000 ते 6,000 रुपये महिन्याला तो किराणा खर्च होत असेल तर तो खर्च डायरेक्ट तुमचा 2-3 हजाराने कमी होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू स्वस्त किमतीमध्ये आता इथून पुढे मिळत जातील. मग चला आता कधीपासून वस्तू स्वस्त होणार आहेत, महागाई आता कधीपासून कमी होणार आहे आणि नेमक्या कोणकोणत्या वस्तूच्या किमती सध्या कशा आहेत आणि कोणत्या तारखेपासून आता महागाई कमी होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो. तर चला या ठिकाणी आता नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत त्या वस्तूंची मी तुम्हाला नावं सांगतो. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला.
तर बघा नागरिकांनो, या ठिकाणी मी तुम्हाला यादी दाखवणार आहे, कारण की आता यामध्ये बऱ्याच वस्तू आहेत, अशा बऱ्याच वस्तू आहेत की त्या वस्तूंच्या किमती डायरेक्ट कमी होणार आहेत आणि त्या वस्तू कमी झाल्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. होय, आतापर्यंत त्या वस्तू तुम्ही महागात घेतल्या असतील किंवा आजच तुम्ही ज्या काही तुमच्या घरात वस्तू आणलेल्या असतील त्या तुम्हाला आज महाग मिळाल्या असतील, पण पुढच्या काही दिवसातच आता त्या मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहेत. आता प्रत्येक जणाच्या मनात असा प्रश्न असेल की सध्या नेमक्या कोणकोणत्या वस्तूंच्या किमती डायरेक्ट खाली येतील ते पण सांगतो. बघा, आता तेलाचा डबा म्हणजे जे खाद्य तेल असतं, जे खाण्यासाठी सोयाबीनचं तेल लागतं किंवा सूर्यफुलाचं तेल लागतं, त्याच्या किमती नेमक्या किती रुपयांनी खाली येणार ते पण बघणार आहोत. गॅस सिलेंडरच्या किमती खरंच आता डायरेक्ट 200 ते 300 रुपयांनी कमी होणार आहेत का, याबद्दलची पण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती पण 30 ते 40 रुपयांनी कमी होणार आहेत का, याबद्दलची पण माहिती आपण पुढे बघणार आहोत. नेमकी खरी परिस्थिती काय आहे हे पण आपण बघण्याचं काम करणार आहोत. यानंतर दूध, तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, त्यानंतर स्वयंपाकघरातील महत्त्वाची वस्तू म्हणजे महत्त्वाचं किराणा सामान म्हणजे शेंगदाणे, त्यानंतर नमकचा पुडा, साखरेचे दर हे आता खरंच कमी होणार आहेत का, साखरेच्या दरात पण मोठी घसरण होणार आहे का. शेंगदाणे जे असतात वारंवार लागत असतात, म्हणजे सोले काही जण म्हणतात, काही जण त्याला शेंगदाणे म्हणतात, याच्या किमती पण डायरेक्ट आता अर्ध्यावरती खरंच येणार आहेत का, याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली असून तीच माहिती मी तुम्हाला लगेच आता दाखवणार आहे. आणि एवढंच नसून तर अजून बऱ्याच काही वस्तू आहेत, ज्या वस्तू आपल्याला सारख्या लागत असतात त्याच वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. होय, आपल्याला 2 ते 4 दिवसातून सारखं ज्या वस्तूंची गरज असते ना, त्याच वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. जर तुमचे आधी बाजारामध्ये गेल्यानंतर 2000 रुपये खर्चत असतील तर आता डायरेक्ट 1000 रुपये खर्चत येईल आणि तुमची 1000 रुपयांची किंवा 500 रुपयांची मोठी बचत आता इथून पुढे होणार आहे. म्हणजे 2000 रुपये खर्च येत असेल तर डायरेक्ट तो खर्च 500 रुपयांनी पण कमी होऊ शकतो, असं देखील सांगण्यात येत आहे. मग चला, या ठिकाणी आता आपण सविस्तर माहिती पाहूयात, नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खरंच आता 2 ते 3 दिवसाच्या आत महागाई खरी कमी होणार आहे का, याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली असून संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता राहिलेल्या 2च मिनिटांमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आपला हा 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर बघा नागरिकांनो, या ठिकाणी सर्वात आधी आपण दुधासंदर्भात बघूयात. बघा, आता मे 2026 मध्ये अमूल आणि मदर डेअरीचे दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती. सध्याच्या काळात चारा, वाहतूक आणि इतर उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती स्थिर आहेत. पुढील 1-2 महिन्यात पावसाच्या परिस्थितीनुसार दुभत्या जनावरांचा चारा अवलंबून असेल, त्यामुळे दरात मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे की जास्त आहे, याबद्दलचा प्रश्न उपस्थित आहे. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे जर आता चांगला पाऊस झाला, चाऱ्याची कशाची टंचाई राहिली नाही तर आता दुधाच्या किमतीमध्ये देखील एखाद्या वेळेस घसरण होऊ शकते असा अंदाज आहे. पण जर टंचाई राहिली तर मोठ्या प्रमाणात वाढ पण होऊ शकते असा अंदाज बघायला मिळत आहे. पण बघा, महत्त्वाचं म्हणजे नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त कमी होणार आहेत, आता ती वस्तूंची तुम्हाला मी नावं सांगतो. आता आपण काय करूयात, गॅस सिलेंडर घरगुती असेल, त्यानंतर पेट्रोल डिझेल, यानंतर आणखीन बऱ्याच काय वस्तू असतील, यामध्ये साखर असेल, शेंगदाणे असतील, खाद्यतेल, सोयाबीनचं तेल असेल, लोखंड असेल, सिमेंट असेल, यांच्या किमती आणि अजून इतर वस्तूंच्या किमती किती रुपयांनी कमी होणार आहेत, कोणत्या वस्तू खूपच स्वस्त होणार आहेत, आता त्या वस्तूंची लिस्ट या ठिकाणी बघण्याचं आपण काम करूयात. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आता 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खुश खबर आलेली आहे. बघा, महागाई कमी होणार आहे आणि बऱ्याच वस्तू आता स्वस्तात पण मिळणार आहेत. तर चला, आता स्वस्तात कोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि कोणत्या वस्तूंमध्ये काय बदल होऊन किती रुपयांनी महागाई कमी होणार आहे, याबद्दलची संपूर्ण अपडेट आता या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा नागरिकांनो, आलेली आनंदाची बातमी म्हणजे बऱ्याच वस्तूंच्या किमती आता कमी व्हायला सुरुवात झालेल्या आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपण पाहूयात इंधन आणि ऊर्जा, पेट्रोल आणि डिझेलचे दर. तर बघा, आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सध्या स्थितीला मोठा बदल होणार आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर कपात केली आहे. सरकारी कंपन्यांच्या दरात सध्या कोणताही मोठा बदल नाही आहे, परंतु जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने काही दिलासा मिळत आहे आणि आणखीन पुढे चालून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात असा पण अंदाज आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. त्यानंतर
LPG सिलेंडर बघा आता व्यावसायिक 19 किलो सिलेंडरच्या किमतीत जुलै महिन्यापासून 173 ते 183 रुपयांची मोठी कपात करण्यात आलेली आहे. मात्र घरगुती 14.2 किलो सिलेंडरच्या किमतीत सध्या कोणताही बदल झालेला नाहीये. पण पुढच्या येत्या काही दिवसात आता युद्ध बंद झाल्यामुळे किमतींमध्ये घसरण होऊ शकते आणि आता इथून पुढे गॅस सिलेंडर कोणत्या क्षणी स्वस्त आपल्याला मिळू शकतं ही देखील मोठी माहिती समोर येत आहे. पण पुढे काय होतं याकडे देखील बघणं गरजेचं आहे. वस्तू कोणती खरेदी करण्यापूर्वी त्याची योग्य किंमत काय आहे हे स्वतःहून तपासूनच योग्य वस्तूंच्या किमती खरेदी करा, हे देखील तुम्हाला लक्षात घेण्यासारखं आहे. यानंतर बघा सोनं आणि चांदीबाबत जर पाहायला गेलं तर सध्या चढ उतार सुरू आहेत. सध्या घसरण देखील बघायला मिळत आहे. पण पुढे पण चढ उतार सुरू राहतील. पण फिक्स अंदाज सोन्याच्या किमतीचा सांगता येणार नाही असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पुढे चालून वाढ होऊ शकते किंवा घसरू शकते हे पुढे चालूनच कळू शकतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. यानंतर जर विचार केला तर दुधाचे दर तर बघितले, त्यानंतर किराणा आणि खाद्यपदार्थ, शेंगदाणा तेल आणि इतर खाद्यतेलांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि पेरणीच्या अंदाजावर अवलंबून असतात. सध्या उपलब्ध समाधानकारक असल्याने किमती फारशा वाढलेल्या नाहीयेत. उलट उत्पादन वाढलं तर या किमतींमध्ये घसरण होऊ शकते असं पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. डाळी आणि साखर, डाळींच्या किमती सध्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. मान्सून चांगला राहिल्यास नवीन पिकांची आवक वाढेल, ज्यामुळे दर नियंत्रणामध्ये राहू शकतात असं देखील सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचे अपडेट आपण बघितले आहे. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.